हे बघा स्क्विरल बसले तिकडे गच्चीवर आलोय वरती. हो एक मिनटं भाई बघा किती मोठा पक्षी आहे. आणि 3 पपयाचे झाड आणि तिथे इथे काय त्या साईडला परत 2 आहेत. चूल पेटवली आहे. 9 तास लागले, 10-9 तास. चला उतरूया आता पटकन. पनवेलला पोहोचलो बघा. सो हॅलो व्हॉट्सअप, स्वागत आहे आपका इस ब्रँड न्यू फ्रेश ब्लॉग में. आणि समोर मला स्क्विरल दिसली आहे. हे बघा स्क्विरल. सगळं मी तर माझं लक्ष पण नव्हतं, आत्ता लक्ष गेलं कॅमेराकडे बघता बघता. तर बघा स्क्विरल बसले तिकडे गच्चीवर आलो आहे वरती. गाईस तर कोकणात माझा यावर्षीचा लास्ट मॉर्निंग होता, यावर्षीचा डे. लास्ट डे आहे आज आमचा. उद्या आमची सकाळची 9:30ची ट्रेन आहे मुंबईची. तर हा आहे गच्चीवरतूनचा नजारा. काल मी ब्लॉग स्टार्ट नाही केला कारण घरातच शूट करत होतो. नंतर ते डोंगरावर गेलो, पण तिथे पण जास्त काय नव्हतं. तिथे पण मी शूटच करतो. लास्टचा सेकंड लास्ट डे होता काल, पण खूप प्रेशर होतं. खूप सारे सीन्स करायचे होते, तर त्यामुळे टाईम नाही भेटला. म्हणजे सॉरी, उद्या सकाळी मुंबईला आपापल्या घरी सगळे. तर हा लास्ट, तर आज तुम्हाला बोलू तर आज लास्ट डे आहे आमचा कणकवलीमध्ये. कणकवलीच्या गावामध्ये. गावाचं नाव नाही सांगायचं कारण त्यांची पण आपली प्रायव्हसी असते. जागा खूप सुंदर आहे, मला माहिती आहे. करूया आपल्या दिनचर्याला सुरुवात. आता उठूया, दात घासूया आणि आवरूया. तर काल रात्री आम्ही परत त्या वडाच्या झाडाच्या इथे गेलेलो शूट करायसाठी. कारण जे राखणदार कॅरेक्टर होतं ते मग फेस टू फेस तर दाखवणार नाही आहोत, परत त्याचा शॅडो, मग त्याची बॅक साईडहून असं चालताना, तर ते सगळं दाखवणार आहे. त्यासाठी ते सगळं शूट केलं काल, हातात मशाल घेऊन वगैरे. हो एक मिनटं, गाईज बघा किती मोठा पक्षी आहे. हो गाईज बघा किती मोठा पक्षी. हे सगळे पक्षी आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला भेटतात. आणि कोकणामध्ये असेच दिसतात मला. मोठे चोचवाले असतात ना पक्षी, राणीच्या बागेत, आपल्या मुंबईच्या राणीच्या बागेत बघायला भेटतात. आणि इथे पक्षी असेच बघायला भेटतात, एवढे मोठे मोठे. भाई साहब, इथे गेला तो बसायला. आता इथे कुठेतरी गेलेला बसायला. गाईज जर हे इथे आम्ही आलो आहे, घर बघू शकता वरच्या घरी टेरेसवर आहे. आता बघा गावचं घर आहे कणकवलीमध्ये. कणकवली पण इथून एक तास लांब आहे स्टेशन, 1.5 आवर. तर एक घर आहे, वरचं टॅरेस आहे. आणि बाजूला बघा पपईयाचं ट्री आहे. असे 3 ट्री आहेत बाजूला पपईचे. इथे एक आहे, इथे ते पुढे पण इथे कोकोनटचे 2 ट्री आहेत मोठे मोठे. किती छान असं घर आहे. आता बाजूला पूर्ण हिरवळ आहे. मग तिथून पुढे गेलं की जंगल आहे. मग तिथून आम्ही गेलो शूट केलेलं. पहिल्याच दिवशी आम्ही दुपारी चिकन आणि संध्याकाळी रात्री क्रॅब्स खाल्ले, म्हणजे खेकडे खाल्ले. मग खूप आत्तापर्यंत त्यांनी कशाच्या बाबतीत, खाण्याच्या बाबतीत काय कमी नाही केली. मस्त असं पोट भरून जेवलं आणि छान छान जेवण. कोकणचं डिशेसची टेस्ट आम्हाला इथे मला करायला भेटली. घरातली घरगुती टेस्ट करायला भेटली. जेवण होतं कोकणातलं जेवण खूप छान होतं. म्हणजे मजा आली. तर एवढे दिवस राहून 1 आठवडा होतो आम्ही. मागच्या गुरुवारी आलेलो 6 तारखेला, आणि आत्तापर्यंत होतो. आज शेवटचा दिवस आहे. आता 8 वाजायला आलेत. मी 7 वाजता उठलो आज. एकदा मला जाग आली की झोप येत नाही. आता उठलो 7 वाजता. खूप मजा आली एवढ्या दिवसात, 1 आठवड्यात. एकदा फिरायला आलो, म्हणजे फिरलो पण. गावात होतं ते गाव, किती सुंदर होतं. तुम्ही पण पाहिलं. वाळा बाजूला, परत रान, वरचं शेत, माळ्यावरचे ते रान वगैरे किती छान होतं बरं. निसर्ग ते सगळं. फोटोशूटचं असं करायला काय भेटलं नाही. टाईम पण काल पण ह्याच्यात शूटमुळेच ॲक्च्युली मला काल टाईम नाही भेटला मला ब्लॉग स्टार्ट करायला. म्हणून आज शेवटचा दिवस आहे, तर बोललो ब्लॉग स्टार्ट करतो. तर बघूया जे पण होईल शेवटच्या दिवशी ते तुम्हाला दाखवेल. 1 2 आणि 3 पपैया ट्री, पपयाचे झाड.
काहीच तर नेहमीप्रमाणे आमचं शूट चालू झालं आहे आणि इथे विहिरीच्या इथे आलो तर बघा इथे किती मोठे मोठे फ्रॉक्स आहेत विहिरीमध्ये बघा हे आहे 2 आहेत इथे आणि तिथे इथे काय त्या साईडला परत 2 आहेत 3 बापरे फ्रॉगच फ्रॉग आहे त्याच्यामध्ये. चला पटकन जाऊया कारण शूट चालू आहे कंटिन्युअस लेवलमध्ये. हे बघा काय कंटिन्युअस लेवलला शूट चालू आहे सकाळपासून त्यामुळे आता ब्लॉग करायला भेटत नाही आहे. देखा जैसे कि आपने देखा जब भी कैमरा सेट होता रहता है फोकस होता रहता है ये काम चलता है बैकग्राउंड में ये सब हरकतें चलती रहती है. तर टाइमपास चालू होता. ये झिपरे माकड तोंडे ये अलीबागचा ये पागल औरत मी तुला पटकणार माहिती तो एपिसोड बघितला सांग कोणता हा घर डायरेक्ट वरती जातं. हा आला आमचा आकाश भाऊ. आता लास्ट सीन ट्रॅकिंगचा रेड असतो येलो असतो आणि ग्रीन असतो ब्ल्यू असतो ग्रीन ब्ल्यू तर हा मोठा आहे ना डोरेमॉन. पहिले टेस्ट करले रेड ग्रीन ब्ल्यू येलो नाही ब्ल्यू हा येलो ग्रीन रेड बरोबर 3 असतात. देवा तू 12-5 वेळोपान दांडेकर मार्केट सुखरी 12 चौटो गांगो लिंगो आहे मात्र होते मावदेच्या सळ्या तसो तू आज ईश्वरी ब्राह्मण दुगुडशे स्वतः चिटको बसेल आज हे लेकरा तुझ्या चतुर्सीमेच्या आतमध्ये मर्यादेच्या आतमध्ये इली असेल आज काय जरी विद्यापीठात दूर कर माझ्या काही अडचण अडचण झाली असेल काही हातापायापासून चूक झाली असेल काय पोरांना लेकरांच्या हातापासून चूक अपराध झाला असेल तर तो माफ कर. तसंच महाराजा काय इडापीठ असेल सगळी दूर कर. आज तुझी लेकरा तू तुझी लेकरा म्हणून सांभाळ आणि काय इडापीठ असेल ते दूर कर. कोणाचं असं आर्थिक असं रे मानसिक आले खयचो जरी त्रास काय असलो तर तो दूर करून लेकरांका झरझरीत करून काय चूक कराबद्दल तो माफ कर आणि बराचा करे माझ्या लेकरा करून बराचा. देखो बस भी चली गई. आता हमें हमका सैल्यूट देते पारंपरिक सैल्यूट. गाइस मैं यहाँ पे पहुँच गया. आप देख सकते हो मेरे साइड चारों साइड पूरा अंधेरा है. जंगल में तो पहुँच गया. अभी तक तो कुछ दिखा नहीं है. गाइस मैं जंगल में तो पहुँच गया हूँ बट चारों साइड पूरा अंधेरा आप देख सकते हो. अभी तक तो कुछ दिखा नहीं है मुझे. जंगल में तो आ गया हूँ. चारों साइड देख सकते हो पूरा अंधेरा है. अभी तक तो मुझे कुछ दिखा नहीं है. गाइस तो मैं जंगल में तो पहुंच गया हूँ. अभी तक मुझे कुछ दिखा नहीं है. अरे क्या आप वो तो है ना. सो गाइस हे बघा इथे सेटअप केलं आहे आणि इथे बघा शेकोटी करता. इथे मॅगी बनवून पार्टी करणार आहे जो की शेवटचा शॉट आहे सीन आहे. इथे पार्टी करणार मॅगी खाणार आणि सगळ्यांसाठी सगळे खाणार आहेत. हा दिशांत आहे आकाश आरती. बघा लाकूड पेटलेलं आहे. चूल पेटलेली आहे गाईज. लाकूडवर पेटले त्यातलं आणि चूल पण पेटलेली आहे. थोड्याच वेळात आमची कॅम्पिंग सुरू होईल. खायचं इथे आम्ही मॅगी खाऊ. मॅगीचं शूट खायचं शूट बाकी आहे तर ते शूट कंप्लीट झाले की आमचं पूर्ण शूट कंप्लीट होईल. 9:30ची ट्रेन पकडून मुंबईला जाऊ. चूल पेटवली आहे बघा चूल पेटवली आहे आणि हा सेटअप लाईटीचा. इथून खालीच्या घरून इथे असं कनेक्शन आणले आणि इथे मॅगी बनवून आणली फक्त खायची आहे. काय नाही बनवणार ती शूटसाठी आणली आहे आणि अजून मॅगी आहे. मॅगीवाली मॅगी आहे येल्लो पॅकेटवाली. मॅगीवाली वो ती इप्पी होती नकली. आता मॅगीवाली मॅगी 2 मिनिटात तयार. हे बघा चुलीवरची मॅगी खाऊ आता पहिल्यांदा. चुलीवरची मॅगी खाल्ली सगळी. चुलीवरची मॅगी चुलीवरची मॅगी नाही
चुलीवरचं जेवण पण खाल्लंय आम्ही. नाही जेवण काय जेवलोय, मॅगी नाही खाल्ली. हा तर मॅगी खाणार आहे चुलीवरची पहिल्यांदा. ही सगळं खाऊन बसली आहे. ही काय सगळे एक्सपिरियन्स प्लेअर आहेत. ही स्वतः बन ॲज कोकण सिरीजच्या आमचा लास्ट डे आहे लास्ट नाईट आहे कोकणमध्ये आमच्या कणकवलीमध्ये. तर इथे मॅगी बनवतो आहे आम्ही. तुम्हाला सांगितलं जातं पण ही लास्ट नाईट आहे तर आम्ही मॅगी बनवून मॅगीचं शूट पण आहे. मॅगी खाणार आहोत आणि नंतर मॅगीचं शूट झाल्यावर सगळे मॅगी खाऊन एन्जॉय पण करणार आहोत. DJ नाईट पण करणार आहोत. हे बघा याला सबर करा. DJ पण आणलं आहे, स्पीकर पण आणलं आहे. फक्त गाण्याने दाखवू शकत कारण कॉपीराईट येईल. तर ही आहे आमच्या हिला वैताग येतो जेव्हा पण ब्लॉगिंग करतो मी तेव्हा. ही कायचं नाव रितिका. हा रितिका रितिका हा डायरेक्टर आज फॉर नेम से गावाला बनून आलाय. ठाकूर आहे. ठाकूर. आता ठाकूरचा लुक सध्या आलाय त्याला. या 1+ तुझ्या आता तिथे vlog ठाकूर. हाय कुठे रो? केलेली आहे. हे निशांत थांब. तो बोला तेरा फेवरेट सॉन्ग आहे. अरमान को ओटी असले सो हॅलो व्हॉट्सअप गाईज. आज लास्ट डे आहे. आम्ही बॅगा घेऊन चाललो आहेत. हे बघा काहीच तरी या गाडीने आलो कणकवली स्टेशनला. आहे बघा हे कणकवली स्टेशन. गाइस फाइनली हम पनवेल पहुंच चुके हैं. आप देख सकते हो किती वाजलेत आता. हां 45 झाले. 8:45 झालेत आणि पनवेलला पोहोचलो आम्ही. जसं की तुम्ही पाहू शकता पनवेलला पोहोचलो आम्ही 8:45ला. आणि सकाळी बसलेलो. किती वाजता बसलेलो आपण सकाळी? आपण सकाळी 7:30 आपण 8 वाजता निघलो होतो घरातून. 12 वाजता आपल्याला ट्रेन भेटली. हां 12 वाजता ट्रेन भेटली. 10 तास लागलेत. 9 तास लागले. 10-9 तास. चला उतरूया आता पटकन. पनवेलला पोहोचलो बघा. पॅकअप 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 डन. चला बाय बाय. हा होता आमचा कोकण ट्रिपचा ब्लॉग्स. हे सगळे कोकण ट्रिपचे ब्लॉग्स होते. आणि हा ब्लॉग्स ह्या शेवटच्या ब्लॉगला मी इथे एंड करू इच्छितो. अरमान कुछ बोलना चाहोगे? बाय गाइस. बाय बाय गाईज. हे बघा हा आपला हँडसम बॉय. बंद करणार तो ब्लॉग तुझा. हे अशीच बोलत असते नेहमी. तिला मी इग्नोर करून ब्लॉग बनवतो. सो गाईज हा लास्ट ब्लॉग आहे कोकण सिरीजचा. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. कोणीच याची व्हिडिओ बघू नका. हां बघा ही अशीच बोलते. जलता है मुझ पे मजनू. तर चला जाऊया आपण आपल्या घरी. आपापल्या घरी जायचे कारण वाजले आता 9 रात्री आहे. लाईक शेअर सबस्क्राईब. टाटा बाय बाय.